रामकृष्ण हरी. अरे रामकृष्ण हरी. कुरकुरीतपणा म्हणजे तुम्ही पिऊ शकताय मटण, त्याच्याबरोबर बुंदी खाऊ पिऊ शकताय. जिलेबीची डिमांड आणि मट्ट्याचं ध्यान हे कायम चांगले करायचं होतंय. म्हणजे सांगलीतला पहिला मट्टा म्हणा काय हरकत नाही. पोटाची डेंबाळवाडी झाली म्हणजे पाणी बी तेवढंच आहे, पोटाचा मट्टा पण तेवढाच आहे. उन्हाच्या पडले त्या झाडा, कोरडा पडलाय माझा गाळा, काहीतरी थंडगार प्यायचं म्हणतोय म्हणून थंडगार सिरीज आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मजेत राहू आपल्या युट्यूब चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. जाऊ तिथं खाऊची थंडगार सिरीज आपण चालू केली आहे. तुम्हाला माहित आहे ईश्वरपूर आपलं कव्हर करून झालेलं आहे आणि आपण आलेलो आता सांगलीमध्ये याचं कारण म्हणजे तुम्हाला सांगतो मट्टा आपल्याला कव्हर करायचा होता. आणि तुम्हाला सांगतो मट्टा म्हटलं की आमच्या सांगलीची माणसं काय मागतात, पहिला मट्ट्यासंग जिलेबी मागतात. म्हणजे एवढी मट्ट्याची क्रेज आहे की नाही. तुम्ही सांगलीला आला की कुठल्या जरी माणसाला विचारलं मट्टा पिणार का, अहो कोण नाही म्हणणारच नाही. मी पण त्यातलाच एक आहे. तुम्हाला सांगतो ऊन एवढं पडलं, या गाळा कोरडा पडायला लागलाय आणि असल्यात काय तर थंडगार प्यायचं म्हणून आज मी जो स्पॉट कव्हर करणार आहे तो पहिला स्पॉट जो आपला असणार आहे तो आहे टिळक चौकातला माऊली मट्टा. त्या माऊली मट्टाला याचं कारण तुम्हाला सांगतो, तिथला व्हायरल झालेला बुंदी मट्टा. तो बुंदी मट्टा कसा आहे काय आहे मी कधीच पेलेलो नव्हतो. बुंदी मट्ट्याचा प्रकार जो आहे ते मी आज पहिल्यांदाच पेणार आहे. आणि ह्या मट्ट्याबरोबर आपण सांगलीतले जे फेमस मट्टा आहेत, जे टॉपचं मट्टा आहेत, ते मट्ट सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आत्ता फक्त आपण कव्हर करणार आहे तो म्हणजे आपला पहिला पॉईंट माऊली मट्टा. चला तर बघूया. सांगलीचा ह्यो मट्टा प्यायला आलोय पण एकटा आलो नाही बरं काही. कवटे मांकाचं पोर बी माझ्या संघ आले. मिस्टर राजू. हा तुम्हाला सांगतो पंख्याच्या वाऱ्याखाली जसं आलोय की नाही तसं गार गार वाटायला लागले. पण खरं तर मला इथला मट्टा प्यायचा आहे ज्यानं माझं आता अजून थंड होईल. दिसताना ठिकाणी जरा वेगळं दिसायला लागले, म्हणजे सोड्याचं मशीन वगैरे दिसतंय. जरा मी माहिती घेऊ. नमस्कार. रामकृष्ण हरी. अरे रामकृष्ण हरी. कपाळाचा गंध बघितला आणि गंध बघितल्यानं अंदाज आलेला की कधी एकदा रामकृष्ण हरी तोंडात येतंय, पण ते शेवटी आलं नाही. मनाला भारी वाटलं. मट्टा देऊन तुम्ही जे माणसांचं हे आत्मा थंडगार करायला लागलाय, खास करून सांगलीच्या माणसाचा. पण त्यात हे बुंदी मट्टा जे तुम्ही चालू केला हे कसं काय तुमच्या डोक्यात कॉन्सेप्ट आला? मला कसं आहे, मला बुंदी मट्टा हा मट्टा माझा जवळजवळ 43 वर्ष झाली मी धंदा करतोय. सोडा, शरबत, लस्सी हा मट्टा पहिल्यापासून मट्ट्याची माझी क्वालिटी आहे. आणि मी हे बुंदी मट्टाच्या माझ्या डोक्यात आले की मी एखाद्या ठिकाणी गावाला गेलो कर्नाटकमध्ये. त्या ठिकाणी खेडेगावमध्ये मी उतरले, तिथं काहीतरी करायचं, तिथं ते नवीन काहीतरी मला वाटले की तिथं बुंदी मट्ट्याचे चालू होते. मग आपण पण सांगलीमध्ये आपण पण काहीतरी नवीन करूया ह्या हिशोबाने हेतूने मी ते प्रयत्न केला आणि ते सक्सेस झाला. आज मला मट्ट्याचा धंदा, बुंदी मट्ट्याचा गिऱ्हाईक चांगला आहे मला धंदा. बुंदी मट्ट्याला रिस्पॉन्स मट्ट्याला पहिल्यापासून आहेच, तर आता हे नवीन चालू केल्यामुळे त्याचा सुद्धा मला रिस्पॉन्स चांगला आहे आणि माझा चांगला प्रकारे धंदा चालू आहे. तुमचं नाव काय म्हणलं माऊली? माझं नाव संभाजी गोविंद भजनाईक. आपला आता किती म्हणजे मट्टा किती जातोय दिवसाला, किती लिटर मध्ये जातो? म्हणजे आत्ता ते चालूमध्ये आत्ता जरी म्हणलं तरी पण एक 200 लिटर जातो. 200 लिटर, 200-250 लिटर, 250 लिटर. टायमिंग काय असते? सकाळी 8 ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत. सकाळी 8 ते संध्याकाळी 11. मट्टा आम्ही 6 वाजेपर्यंत फक्त विकतोय. बरं. 6च्या नंतर आम्ही ते मट्टा बंद करतोय. 6च्या नंतर जरा हे होते म्हणून, आणि नंतर आम्ही ते कोल्ड्रिंक चालू करतो. म्हणजे मला माझी 50 व्हरायटी आहे सोड्यामध्ये. सोडा ऑरेंज. मग ते 6च्या नंतर आम्ही ते चालू करतो. मग रात्री 11 नंतर आम्ही ते कोल्ड्रिंक चालू करतो. सोड्याचे फ्लेवर असतात सगळे. आल्यानंतर मला ते बोर्ड दिसलं, सगळं सोडा दिसतंय. आयला म्हणलं चुकीच्या ठिकाणी आलो का काय, मट्टा प्यायला आलो दिसतंय सोड्याचं. 6च्या नंतर आम्ही सोडाचं चालू करतोय. 6च्या नंतर आम्ही मट्टा विकत नाही. बरं. 6च्या नंतर आम्ही कोल्ड्रिंक, मग बाकीचं सोड्यामध्ये जे फ्लेवर आहेत ना ते फ्लेवर आम्ही विकतो. 11 वाजेपर्यंत असतात. तुम्ही बघा ह्यांचा बुंदी मट्टा कॉन्सेप्ट नवीन आहे. बुंदी खाल्ल्या लई ठिकाणी. ही गोड बुंदी येते का आपली? नाही, हे तिखट असते. आम्ही त्याच्यामध्ये गोड घालून मट्ट्यामध्ये आणि त्याच्यामध्ये गोड घालून आम्ही देतो. बरोबर, ते कॉम्बिनेशन. तुम्ही बघा आपण यांचा बुंदी मट्टा. चला.
बारकपणे असताना नाही लय करामध्ये केलत्या चातनं कुरकुर बुडवून खाल्ले कशातनं काही प्रयोग केले ते पण ही आज मट्ट्यातनं बुंदी खायची योग आहे जो पहिल्यांदा आलाय दिसताना पहिल्यांदा बुंदी जी ही होती त्यात फुगून टुमटुमीत झालेली आहे बरोबर ह्याच्यात जर बघितला तुम्ही तर फक्त वरच्या बाजूला तुम्हाला का नाही ही बुंदी दिसेल दिसताना मला वाटतं की ही गोड बुंदी आहे का काय त्याने म्हणले की तिकड बुंदी राज आपल्या बरोबर आहे राज ह्याच्या अगोदर आपण व्हिडिओ राजाबरोबर केला होता कवटे महाकाळ मिस्टर राजू इंस्टाग्रामला पेज आहे सांगलीमध्ये होता चल म्हणलं मट्टा प्यायला जरा काय प्यायला कधी मागं पडायचं नाही खायला म्हणलं की चालाय मट्ट्याची टेस्ट खूप बघा बेसिकली मट्टा मला प्यायचा आहे पण वरची बुंदी कधी संपवली पाहिजे त्यातली बुंदी जरा साईडची काढून ह्याच्यावरती कसा फ्लेवर लागते आपण तेव्हा बघूया चला एक मिनिट आहे का ना काहीतरी वा खतरनाक कॉम्बिनेशन केलंय बरं का मला वाटलं होतं काहीतरी डाव घडतोय का काय पण ह्याचा मट्टा सुद्धा भारी आहे जबरदस्त आहे बेसिक मट्टा ज्याला आपण म्हणतोय की ह्याच्याबरोबर जिलेबी जरी तुम्ही खाल्ली तर चालेल असा ह्या प्रकारचा मट्टा आहे बेसिक मट्टा जास्त मसाला नाही काय नाही ह्यांच्याकडे ते गोड पाणी आहे तिखट पाणी आहे ते मिक्स कॉम्बिनेशन जसं व्हायला पाहिजे तसं ते कॉम्बिनेशन झाले आणि खरं सांगू का ह्याच्याबरोबर जी बुंदी येते का नाही ती वेगळीच कॉम्प्लिमेंट देते कुरकुरीतपणा म्हणजे तुम्ही पिऊ शकताय मटण त्याच्याबरोबर बुंदी खाऊ पण शकताय आणि त्याच्याबरोबर हे लय भारी लागते कॉम्बिनेशन ट्राय करायसारखं आहे कॉम्बिनेशन सांगलीला आलो तर आता उन्हाळ्या सीझन चालू झालाय 100% तुम्ही इथं मट्टा पिणारच एकदा पिला का 100% इथे येणार तिथे बुंदी पण खाणार बुंदी पण खाणार एवढा जबरदस्त आहे कॉम्प्लिमेंट भारी देते बुंदी म्हणजे ते म्हणतात का नाही की काहीतरी स्नॅक्ससाठी आपण जे म्हणतोय की ह्याच्याबरोबर हे पण पाहिजे तर ते मिक्स करून दिले आणि नुसता तुम्ही इथला मट्टा जर प्यायला नाही तर मट्टा सुद्धा एकदम क्वालिटी आहे बरं का म्हणजे काय विषयच नाही तुम्ही 100% ते मट्टा ठेवून ट्राय करू शकताय बुंदीची क्वांटिटी पण जास्त आहे बुंदीची क्वांटिटी जास्त आहे नुसता मला मट्टा प्यायला सुद्धा आवडला इथला म्हणजे बुंदी न घालता जर इथला मट्टा प्यायला तो लय भारी वाटते टिळक चौकात ऐकण्यास सांगलीतला हे मट्टा आहे कधी आला तर नक्की ट्राय करा इथनं पुढे आपण दुसऱ्या पॉईंटला जाणार आहे तो म्हणजे पॉईंट तुम्हाला आहे ते आता व्हिडिओमध्ये दाखवतो पहिला इथला मट्ट्याची जी क्वालिटी आहे ती जबरदस्त एवढी मी तुम्हाला सांगू शकतो जाऊ तिथे खाऊच्या थंडगार सिरीजमधला आपण पहिला पॉईंट कव्हर केला आहे आणि सांगलीतल्या दुसऱ्या पॉईंटला आलेलो आहे आपण बापटमाळ्या बसल्या गणेश मट्ट्याला ह्या मट्ट्याचं नाव मी लय जणांकडं ऐकलंय आणि बापटमाळ्याला यायचा कधी योग असा हे नव्हता आला नव्हता की ज्या टायमाला मट्टा चालू झाला आणि त्या टायमाला आम्ही बापटमाळ्यापाशी आलोय पण आज योग काढलाय आपण पहिल्या व्हिडिओमध्ये माऊली मट्टा कव्हर केला ज्यामध्ये बुंदी मट्टा होता आता ह्या मट्ट्यामध्ये काय वेगळं आहे असं बघूया आणि सांगलीकरांसाठी मट्टा म्हणले की अहो जीव की प्राण म्हणजे जिलेबीची डिमांड आणि मट्ट्याचं ध्यान हे कायम सांगलीकरांनी होतंच पण त्याच मट्ट्यातला एक अजून एक नावाजलेला प्रकार आणि अजून एक नावाजलेलं ठिकाण ते म्हणजे गणेश मट्टा ते आपण कव्हर करणार आहे ह्या पॉईंटमध्ये म्हणजे थंडगार सिरीजच्या हे आपल्या मला वाटते थंडगार सिरीजमधल्या मट्ट्याच्याच व्हिडिओमधला आपला हा दुसरा पॉईंट आहे चला तर बघूया आपण बापटमाळ्या बसला म्हणजे त्रिकोणी बागे बसला गणेश मट्टा चला बापटमाळ्या बसल्या गणेश मट्ट्याला आपण आलतो गणेश मट्ट्याचे ओनर आपल्यावर दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं माझं नाव योगेश दोंडीराम जाधव किती वर्षापासून इथे गणेश मट्टा मी इथं 20 वर्ष झाले 20 वर्ष झाली 20 कंटिन्यू वर्ष झाले सुरुवातीला मी ज्यावेळी स्टार्टिंग केलं सांगलीत मट्टा कुठेही नव्हता मी ज्यावेळी स्टार्टिंग केलं त्यावेळी 3 रुपयाला 3 लिटर मट्टा घेऊन मी दिवसभर करायचो माझा 3 तासात आता 500 ते 600 लिटर मट्टा इथं जातोय 3 तासामध्ये 3 तासामध्ये टायमिंग काय असतं आपलं माझं 11:30 ते 3:30 11:30 ते 3:30 मध्ये 500 ते 600 लिटर मट्टा जातो मट्टा जातो म्हणजे सांगलीतला पहिला मट्टा म्हणा काय हरकत नाही सांगलीतला सगळ्यात पहिला मट्टा मी स्पेशालिटी काय असते मट्ट्यामध्ये असं आपल्या की मट्टा एवढा फास्ट मध्ये जातो मट्टा आपला कसं आहे पौष्टिक आहे त्यामुळं तिखट मीठ गोड जे जे पाहिजे प्रमाणात असते लहानापासून थोरापर्यंत सगळेच पिऊ शकतात पौष्टिक आहे पूर्वीपेक्षा कधीही बेटर आणि आता पौष्टिक खाणं पिणं पहिल्यासारखं मिळत नाही आपण आता एक चांगल्या लोकांना सेवा देतोय की बाबा दूध दही ताक हे आता जनरली कमी खायला मिळते किंवा कमी बघायला मिळते लोक काय पिझ्झा पाव बर्गर कोल्ड्रिंक्स हे ज्या होते ह्यापेक्षा पौष्टिक खाणं पिणं कमी झाले प्रोटीनयुक्त खाणं आहे हा त्यामुळं उन्हाळ्यात याची अत्यंत गरज असते उन्हाळ्यामध्ये अत्यंत गरज आहे या ताकाची दुधाची दह्याची त्यामुळं मी सांगलीमध्ये ज्यावेळी स्टार्टिंग केलं त्यावेळी 3 रुपयाला 3 लिटर मट्टा घेऊन मी दिवसभर करतो कस्टमरना ते आवडत गेल्यानंतर आज मी ह्या 20 वर्षात यायचं ह्या आहे आज कसा म्हणजे फ्लेवर मध्ये आपल्याकडे मट्टा वगैरे फ्लेवरमध्ये गोड तिखट मीठ मिक्स मिडियम सगळे
कुठला मट्टा ट्राय करू? गोड तिखट कुठला बेस्ट राहील मट्टा तुमच्याकडचा? मिडियम चांगला असतो कारण Medium. तो सॉफ्ट असतो. हा, कारण त्रास नाही झाला पाहिजे. ओके. जास्त गोड झाला तरी गोळ मारते, मग सरबत फिरायचं किंवा जास्त तिखट जरी झाला तरी चरका मारते. तसे मिडियम हा चांगलाच मट्टा. कधी ओके. जरा त्रासदायक नाही, काही नाही. आपण गणेश मट्ट्याचा मिडियम जो मट्टा दादांनी सांगितलं आपल्याला तो ट्राय करून बघूया. जसं सांगितलं दादा तसं आपण सॉफ्ट मट्टा इथला घेणार आहे. त्याच्यामध्ये पण इकडं मट्टा आहे बघा. हे सगळा एकच मट्टा आहे ना? त्यात पण मट्टा आहे. बघा, हे बी भरलेला आहे आणि त्यात काय संपला. तिन्हीच्या तीन गच्च भरलेला. आमचं टायमिंग होत आलं तसं संपायला लागले ते. हां, आता हे 2 राहिले. आम्हाला एक सॉफ्ट मट्टा द्या. मीडियम मध्ये देऊ. ठीक आहे. मीडियम. ह्याच्यामध्ये गोड तिखट फ्लेवर, आता हे मीडियम आहे आता मला दिलेलं. ह्याच्यामध्ये फ्लेवर आता नसते. त्यात आहे गोड पण आहे, मीडियम आहे, तिखट आहे. ऑलरेडी आता आहे. त्यात जरी तुम्हाला एक्स्ट्रा हवा असेल बरं. तर तुम्ही आपण वाढवून तुम्हाला देऊ शकतो. शो यांचा मीडियम मट्टा ज्याच्यामध्ये कुठलाही फ्लेवर नाही, गोड ना तिखट, म्हणजे सॉफ्टमध्ये येतोय मट्टा. आणि हेच आपल्याला पाहिजे. जो बेसिक मट्टा आहे म्हणजे आपल्याला पाहिजे असतो, जे जो आपल्याला कळते मट्ट्याची, तो मट्टा ह्यो किंवा आपण पिऊया. हा. एकदम बेसिक जसं मी तुम्हाला मट्टा म्हटलं की ह्याच्याबरोबर जिलेबी पाहिजे होती. जिलेबीची डिमांड ही कायमच राहणार आहे आपली, कारण आपण सांगलीत मट्टा प्यायला लागलो. आणि सांगलीवाल्यांच्या आवडीचा मट्टा ह्यो प्रकार. ह्याच्याबरोबर जिलेबी पाहिजे का तर 100% पाहिजे. पण विदाऊट ज्याने म्हटलं की तिखट फ्लेवर नाही, गोड फ्लेवर नाही, अशातला हे एकदम बेसिक मट्टा. चवीला एक नंबर आहे. हा. तरी पण मला ह्यांचा नक्कीच गोड आणि तिखट मटला फ्लेवर ट्राय करायला भारी वाटेल. पण हाही सुद्धा मट्टा सुद्धा एक नंबर आहे. गर्दी इथं गचमध्ये असते. बापट मळ्यापेक्षा तुम्ही दिवसा कधी आला नाही, 2 ते 3 तासामध्ये म्हणजे 500 ते 600 लिटरचा बुकना पडते आणि पडत असणार आहे. कारण मट्ट्याची क्वालिटी भारी आहे. आत्मा एकदम थंड झाला. ट्राय करायला काही हरकत नाही. सांगलीतल्या बेस्ट मट्ट्यापैकी एक मट्टा हाय म्हटला तरी काय हरकत नाही, ट्राय करू शकता. जाऊ तिथे खाऊच्या थंडगार सिरीजमध्ये आपण मट्टा कव्हर करायला लागलोय. तुम्हाला माहित आहे आपण 2 जागेचा मट्टा कव्हर केला आहे सांगलीतला. आणि ह्या मट्ट्याच्या सिरीजमध्ये म्हणजे जो आपण कंबाईन व्हिडिओ करायला लागलो, ह्या कंबाईन व्हिडिओमध्ये आपण 3ऱ्या पॉईंटला जिथं आलेलो आहे थंडगार सिरीजमध्ये माझ्या आवडीचा पर्सनली असणारा प्रगती मट्टा. ह्याच्या अगोदर आपण हा व्हिडिओ कव्हर केला आहे, पण ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे सांगलीतला आपण बेस्ट मट्टा पॉईंट घ्यायला लागलोय. प्रगती मट्टा घेणार नाही असं होणार नाही. प्रगती मट्ट्याला जर गर्दी पाठीमागं तुम्ही बघितली, आत्ता आम्हाला यायला इथं 3:30-4 वाजल्यात. ह्या टायमाला सुद्धा जर गर्दी माझ्या पाठीमागं तुम्ही बघितली, भयानक गर्दी आहे. आणि ही गर्दी दिवसभर चालू असत्या. 1.5 वर्ष झाली मला मट्टा पिऊन. जवळजवळ 1.5 वर्ष झाले मी इथला व्हिडिओ केला होता. पहिल्यांदा जेव्हा मी इथं आलतो की सांगलीतला बेस्ट मट्टा घ्यायचा आहे, ह्या मट्ट्यासाठी अजून एकदा मी इथं आलेलो आहे. 3 नंबरचा व्हिडिओ आपण घेणार आहे. आपण सकाळपर्यंत 2 व्हिडिओ घेतलेला आहेत आणि 3 नंबरचा व्हिडिओ आपण आता इथे घेणार आहे, ते म्हणजे प्रगती मट्ट्याला. चला तर बघूया. इथली एक खास आणि वेगळी गोष्ट म्हणजे इथं अजून एक गोड आणि तिखट प्रकारचा मट्टा मिळतो. आता सगळीच मिळते, पण इथल्या मट्ट्याची टेस्टच वेगळी आहे. चला. नाही फुल नाही, दिवसभर मट्टा पिऊन का नाही. हां नाही, नुसतं भरून द्या. साधा मट्टा द्या मला, प्यायला साधा मट्टा द्या. पोटाची ढेंबाळवाडी झाली म्हणजे पाणी बी तेवढंच आहे, पोटाचा मट्टा पण तेवढाच आहे. पर्सनली माझा मट्टा फेवरेट आहे, म्हणून मी इकडं घ्यायसाठी आलेला आहे. मट्टा जर तुम्ही त्या मट्ट्याची जर थिकनेस बघितला तर ठीक नाहीच येऊ मट्टा. एकदम घट्ट म्हणजे तुम्हाला वाटेल की लस्सी घेतल्या का काय, पण ह्या लस्सीची चव आणि ह्या मट्ट्याची चव आहे काय कळणार नाही तुम्हाला, कारण फ्लेवर एक नंबरचा. पुन्हा एकदा इथे यायची इच्छा झाली, कारण सांगलीकरांच्या मनातला मट्टा एक नंबर मट्टा. आणि ह्यो पहिल्या शेवट आपला व्हिडिओ कंप्लीट होणारच नव्हता. चला. हा आत्मा थंड आणि पोटाला गारवा ढिगभर झाला. ह्या मट्ट्यासारखा मट्टा नाही. बऱ्याच ठिकाणी मट्टा पिलो आणि बेस्ट मट्टा म्हटला तर काय हरकत नाही. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जो मट्टा केला तो सुद्धा मला भरपूर मनापासून आवडला. आणि त्यानंतर ह्यो मट्टा म्हणजे लोकांच्या मनात बसलेला मट्टा आहे, लोकांच्या जिभेवर राज्य करणारा मट्टा म्हटला तर काय हरकत नाही. कडक मट्टा आहे. त्यांच्याकडं गोड फ्लेवर, तिखट फ्लेवर आणि दोन्ही मिक्स फ्लेवरचा मट्टा असतो. या तिन्ही फ्लेवरमध्ये तुम्ही कुठलाही मट्टा प्या, तुम्हाला मट्ट्याची क्वालिटी आवडलीच पाहिजे. भारी आहे. असं काय करतात मला काय यांचं गणित कळलं ना, पण दिवसाला काहीतरी यांचा 400-500 लिटर मट्टा जातो. आणि उगाच आकडा सांगण्यात काय अर्थ नाही, एवढा जातो तेवढा जातो. गर्दी बघा 4 वाजेच्या दरम्यान, 4 वाजले जात का
गर्दी बघा पाठीमागं, अजून गर्दी चालू आहे. क्रेज आहे मट्ट्याची, जबरदस्त क्रेज आहे. सांगलीमध्ये तुम्ही आला तर हे मट्टा ट्राय करायलाच पाहिजे. मी तर म्हणतो सांगलीची ओळख म्हटला तर चालेल, प्रगती मट्टा असा हे मट्टा घ्या. आणि आत्ताच त्यांनी तो बुंदी मट्टा चालू केलाय. सगळीकडे आता बुंदी मट्टाचा ट्रेंड चालू झाला आहे. म्हणजे काहीतरी वेगळं करायचं म्हणून हे असं काहीतरी करायचा प्रयत्न आहे. पण माऊली मट्ट्याला सकाळी आपण मट्टा पिलो, तिथं मी बुंदी मट्टा पिलो. एक नंबर कॉम्बिनेशन, एक नंबर कडक मट्टा लागला मला. म्हणजे असं वाटलं होतं काहीतरी डाव गंडल. तिथला मट्टा मला ट्राय करून बघायचा आहे. जरा एक ग्लास घे. ह्याच्यावर तुम्ही जर बघितला, आपण सकाळी बघितला तो प्लेन बुंदी होती त्याच्यावरती, आणि ह्याच्यावर ह्याने कोथिंबीर टाकल्या. इथं एकदम घट्ट अशी मलाई आलेली दिसते बहुतेक ह्याची मट्ट्याची. आणि ह्याच्यात काहीतरी तिखट पण आहे, तिखट पण टाकलेला आहे. भगवती सारखा प्रकार दिसतोय. ट्राय करून बघूया. फरक एवढाच आहे की तिथं बुंदीचा कलर वेगळा होता, ह्यात बुंदीचा कलर पिवळा. भारी सेम ॲज इट इज टेस्ट. वा, हे बारक्या पोरांनी खाल्ल्यासारखं वाटते ना, पण का नाही जी टेस्ट जी आहे ती कॉम्प्लिमेंट भारी करतो राव. म्हणजे मट्ट्याबरोबर काय तो कुरकुरीत आपण पितोय पण आणि खातोय पण, असं त्याची चव आहे. त्यामुळं हे खाताना तुम्हाला अजिबात असं वेगळं वाटणार नाही की काय तर वेगळाच प्रकार खायला लागले. हा भारी कॉम्प्लिमेंट करते. कंटाळा नाही येणार म्हणजे तुम्ही किती प्या काय प्या, भारी वाटणार तुम्हाला. ट्राय करा. ह्यांचा बुद्धिमत्ता सुद्धा बेस्ट आहे, ट्राय केला पाहिजे तुम्ही. 100% कधी सांगलीत आला तर गणेश मार्केट जवळ का नाही, प्रगती मट्टा आहे, गेले कित्येक वर्षापासून फेमस आहे. आणि यांचा आता ह्यो बुंदी मट्टा ट्राय करा, ह्यो पण भारी आहे. सगळा व्हिडिओ तुम्हाला मट्टा सिरीजमधला किंवा आपल्या जाऊ तिथे खाऊच्या थंडगार सिरीजमधला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तुमच्या आवडीची, तुमच्या माहितीची अजून असणारी ठिकाणं मला कमेंट करून सांगा. सगळी ठिकाणं आपण कव्हर करायचा प्रयत्न करूया. काही ठिकाणी आपल्याला अडचणी येत असतात, व्हिडिओ मिळत नसतात, तरी पण आपण प्रयत्न करून तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी आणत जाऊ. तोपर्यंत सबस्क्राईब करा आपलं जाऊ तिथं खाऊ चॅनेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.